नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष राऊत. आज समाजामध्ये फिरत असताना जो एक प्रश्न वारंवार कानी पडतो त्याच्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे. प्रश्न असा आहे की आरक्षणाचा लाभ फक्त बौद्धच घेतात का? आपण जेव्हा समाजामध्ये फिरतो तेव्हा अनेक वेळेला लोकांना असं वाटतं की बाबा महाराष्ट्रामध्ये बौद्धांची खूप प्रगती झाली, बौद्ध अनेक उच्च पदस्थ आहेत, सर्व क्षेत्रामध्ये यांची प्रगती झालेली आहे. तसं हे खरं पण आहे की बौद्धांची प्रगती बऱ्यापैकी झालेली आहे. याचं कारण काय? बौद्धांनी जे सोसले त्या सोसल्याची जाणीव त्यांना झाली आणि हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, जेवढं दाबल्या जाईल तेवढं ताकदीनं ते वर पण येईल. आपण जेव्हा भारतातल्या जाती व्यवस्थेचा विचार करतो ना त्यावेळेला स्वाभिमानाची जी देणगी आहे किंवा स्वाभिमानाने जगणारा समाज जो पूर्वीला महार होता आता बौद्ध आहे, तो स्वाभिमानी समाज आहे. परंतु कालाच्या ओघात किंवा या वर्ण व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेमध्ये या जातीला इतकं नीच, इतकं हीनतेनं म्हणजे प्राण्यापेक्षाही नीच असं वागवल्या गेलं, दाबल्या गेलं आणि त्यामुळं तो समाज पिचलेला, दुबळा, मागास, मजबूर, लाचार असं जीवन जगलं हे सत्य आहे. परंतु आता आपण जेव्हा संविधान म्हणून पाहतो ना तर संविधानामध्ये आरक्षणाचा लाभ फक्त बौद्धांनीच घेतला आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे? तुम्ही संविधानाचा अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल की संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना असं वेगळं बनवण्याचं काही दिलेलं नाही. जे दिलं आहे ते सर्वांना दिलं आहे. त्या सर्वांमध्ये बौद्ध देखील आहेत. तुम्ही संविधान नीट वाचा, त्यात कळेल की संविधानाचं कलम 340 जे आहे ते ओबीसी साठी आहे. आता भारतामध्ये 4,500हून जास्त जाती आहेत. परंतु प्रश्न असा आहे की या जातींना संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलं आहे किंवा आपण मागास आहोत हेच माहीत नाही. मग ज्या लोकांना आपण मागास आहोत हेच माहीत नाही, आपण दुरावस्थेवर जगतो आहोत किंवा आपल्या अधिकारावर कोणतरी गदा आणत आहे हेच माहीत नाही, ते जागे होणारच नाहीत. मित्रांनो, संविधानाचं कलम 340 हे ओबीसी साठी आहे, ज्याच्यामध्ये साऱ्या ह्या इतर मागास वर्गीय जाती येतात. 341वा कलम जे आहे ते आहे अनुसूचित जातीसाठी, ज्याच्यामध्ये साधारणतः भारतामध्ये 11.5 अशी जाती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 59 आहेत. त्यानंतर कलम 342 जे आहे ते आहे एसटी साठी, अनुसूचित जमातीसाठी, ज्या महाराष्ट्रामध्ये 47 जाती आहेत. मित्रांनो, मुद्दा एवढाच आहे की संविधान लागू झाल्याबरोबर एससी आणि एसटी ला आरक्षण लागू झालं, पण ओबीसीला लागू झालं नाही. त्याच्यावर काकासाहेब कालेलकर हा आयोग नेमला. त्यांनी काही वर्ष अभ्यास केला, अहवाल दिला. त्यानंतर बिंदेश्वरी मंडल हा आयोग नेमला. त्याने देखील भारतातल्या जातीची मोजणी केली, त्यांचे मागासलेपण सिद्ध केलं आणि तो अहवाल दिला की या जातींना रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे. हा झाला सरकारी मामला. मला सांगा, भारतातल्या कोणत्या ओबीसीच्या जातींनी आम्हाला रिझर्वेशन द्या म्हणून मोर्चे काढले, मागण्या केल्या, आंदोलन केले, उपोषण केले? नाही ना. म्हणजे हा जो कायदा आहे मंडल आयोगाचा, ज्यानं ओबीसींना आरक्षण दिलं, तो लागू केव्हा झाला? व्हीपी सिंग सरकार असताना.
आणि प्रत्यक्ष लागू केव्हा झाला? 1993ला. 1993ला म्हणजे 1950 ते 93, साधारणतः 43 वर्षे हा कायदा लागू नव्हता. मग यासाठी किती मागास जातींनी आंदोलन केले हा प्रश्न आहेच ना. म्हणजे मुद्दा हा आहे की हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि बाबासाहेबांनी बौद्धांसाठी आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी बौद्धांनाच हे केलं, बाबासाहेब बौद्धांनाच ते केलं, हा गैरसमज लोकांमध्ये होता. वास्तविक पाहता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की संविधानामध्ये इतर जातींना जे दिलं त्यातच बौद्ध एक आहे, बौद्धांसाठी वेगळं काहीच नाही. तरीही बौद्धांची प्रगती आजही लोकांच्या नजरेस भरते, डोळ्यात खुपते असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण का? बौद्धांनी प्रगती केली आहे हे सत्य आहे. त्याचं कारण का? की जेव्हा संविधान लागू झालं आणि अनुसूचित जातीतल्या लोकांना त्यात बौद्धांना जेव्हा हे कळलं की संविधानामध्ये हे एक कलम आहे, याच्या अंतर्गत आपले हे अधिकार आहेत, आपले हे कर्तव्य आहेत, मूलभूत अधिकार कोणते, की जेव्हा त्यांनी पाहिलं आणि त्याही उपर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतर केलं आणि त्यावेळेला रेडिओवर सांगितलं की जुने विचार, जुनं जगणं, जुने व्यवसाय ज्याच्यामुळं आपण नीच आहोत, हलकट आहोत, हीन भावना जागी होते, ते सारे व्यवसाय सोडून द्या, पोटाला चिमटा घ्या, पण पोराबाळांना शिकवा, तरच तुमची प्रगती होईल, अन्यथा नाही. हे बाबासाहेबांचं रेडिओवरचं भाषण हे केवळ बौद्धांना होतं का? नाही, या देशातल्या तमाम जातींना होतं. पण बाबासाहेबांचे शब्द प्रमाण म्हणून कोणी घेतले असतील तर बौद्धांनी घेतले. कारण बाबासाहेब काय आहेत, बाबासाहेबांची पोटतिडक काय आहे, त्यांचा विचार काय आहे, त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द प्रमाण मानणारे हे बौद्ध आहेत. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी सांगितलं रेडिओवरून आणि दुसऱ्या क्षणाला लोकांनी आपले पारंपरिक व्यवसाय जे हलकटपणाचे होते, नीचपणाचे होते, मजबूर बनून जीवन जगायला भाग पडत होते, ते सारे सोडले. आता मला सांगा, हे सारे व्यवसाय सोडल्यानंतर जगायचं कसं हा किती मोठा प्रश्न आहे. ज्याच्यावर आपली उपजीविका चालते ते मेलेले जनावरं ओढणे असेल किंवा मग बाकीचे या गावाचा निरोप त्या गावाला देणं असेल किंवा इतर जे हलकट काम आहेत, मग ते शेण काढणं असेल, गुरढोरं ओढणं असेल, हे सोडल्यानंतर या लोकांची अवस्था काय झाली असेल याची कल्पना जरी केली ना तर अंगावर काटा उभा राहतो. मित्रांनो, बाबासाहेबांच्या भाषणाचा परिणाम लोकांनी सारं सोडलं, पण अनेक गावामध्ये या बौद्ध लोकांवर सवर्ण जातीच्या लोकांनी बहिष्कार टाकले. हे लोक माजलेत, जनावरं ओढत नाहीत, शेण काढीत नाहीत, आमचे कामं ऐकत नाहीत, म्हणून या लोकांवर बहिष्कार टाकले. विहिरीचं पाणी बंद केलं, दुकानचं सामान बंद केलं, चक्क्या बंद केल्या. मला सांगा, हे सर्व झाल्यानंतर आणि उत्पन्नाचा काही सोर्स नसल्यानंतर हे लोक जगले कसे असतील? खूप हाल झाले, खूप हाल झाले. जवळपास 10 वर्षापर्यंत जे हाल झाले ना ते कुत्र्या मांजरापेक्षा जास्त. आणि मग या 9-10 वर्षामध्ये लोकांनी खूप हाल सहन केले. अनेक लोक अन्ना वाचून, औषध वाचून मृत्यू पावले. पण लोक बाबासाहेबांच्या विचाराला बेमान नाही झाले. त्याने सांगितलं, बाबासाहेबांनी म्हटलं ना शिका, तर बस आता पोटाला चिमटा घ्या, कळण्याच्या भाकरी खा का हिरव्या भाज्या शिजून खा, पण पोरांना शिकवा. हा जो मंत्र आहे हा बौद्धांनी ध्यानी घेतला, पोरांना शिकवलं आणि त्याचा परिणाम मग पुढच्या 10 वर्षानंतर दिसू लागला. आणि मग त्यानंतर मात्र प्रगती काही थांबली नाही. एकामागून एक लोक नोकऱ्यांमध्ये, व्यवसायामध्ये जाऊ लागले आणि ही प्रगती अजूनही होतेच आहे. मित्रांनो, हा विषय बौद्धांचा आहेच, हे नाकारण्यासारखं नाही. पण ज्यांच्या शेकडो वर्षापासूनच्या अवस्थेला ज्या ज्या गोष्टी जबाबदार आहेत त्या सोडण्याची ताकद या समाजाने अंगीकारली आणि ती बाबासाहेबांच्या शब्दावरून, त्यामुळे ही प्रगती आहे, मान्यच आहे. पण
राहिला प्रश्न आरक्षणाचा लाभ घेण्याचा. मला सांगा, या देशातल्या ज्या ज्या जातींना आरक्षण दिलेलं आहे त्या जातींना आरक्षण घेऊ नका किंवा आरक्षणापासून वंचित करणारी काही गोष्ट घडली आहे का, काही यंत्रणा राबते का? नाही. आरक्षण देखील घ्यायचं असेल तर आरक्षणवाल्यांच्या स्पर्धेत उतरावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल, तरच हे आरक्षणाचा फायदा मिळू शकतो. अन्यथा अनेक जातींना आरक्षण असून देखील त्याचा फायदा होत नाही, त्याचा लाभ होत नाही. याचं कारण का? जागृती नाही. मित्रांनो, ओबीसीला जे आरक्षण मिळालं ना 93ला, तर 1993ला पहिल्यांदा लोकांना अरे आपण मागास आहोत, आपण मागास आहोत ही थोडस हीनपणाची भावना निर्माण झालीच होती. पण 2006ला पहिल्यांदा सांगतोय, 2006ला जेव्हा या ओबीसी आरक्षणाच्या भरोशावर ओबीसीचे मुलं IIT, IIM, मेडिकल, इंजिनिअरिंग या क्षेत्रात जेव्हा कमी मार्कावर लागू लागले ना, मग त्यांना याचे अप्रूप वाटू लागलं. अरे ओपनचा मुलगा 600वर आहे, आपला मुलगा 510वर आहे, म्हणजे हा फायदा आहे. आणि मग लोक मात्र ह्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी समोर येऊ लागले. म्हणजे 2006 पर्यंत फारसं आरक्षणाचं महत्व लोकांना वाटत नव्हतं. पण जेव्हा मेडिकल, इंजिनिअरिंग, IIM ह्या ज्या गोष्टी आहेत यात हा लाभ आल्यानंतर मात्र लोक पुढे येऊ लागले. आता खरं म्हणजे जेव्हा फायदा कळला तेव्हा हे लोक जागे झाले. तरी देखील ज्या ज्या वेळेला ओबीसीच्या आरक्षणाला डावललं जात असेल त्यावेळेला आंदोलन करायला कोणी समोर येत नाही. आता मंडल आयोग लागू करा यासाठी किती ओबीसीनी आंदोलन केले तपासून पहा. म्हणजे जागृती असणं फार महत्वाचं आहे आणि बौद्ध समाज हा जागृत समाज आहे. आणि त्यामुळं आरक्षणाची जाणीव जी आहे ही बौद्ध समाजाला जास्त आहे. तुम्ही पाहत असाल नागपूरची दीक्षाभूमी असो का मुंबईची चैत्यभूमी असो का भीमा कोरेगावचा तो स्वाभिमानाचा संग्राम असो, त्या ठिकाणी जेव्हा हे बौद्ध लोक जातात ना तर येताना ते लाह्या फुटाने घेऊन येत नाहीत. ते काय बसतील पुस्तकांचे ओझे. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा शिकलेले लोक पुस्तक आणतात, ते सत्य आहेच. परंतु जे लोक शिकले नाहीत, अडाणी आहेत, ते देखील डोक्यावर जमेल तेवढं ओझं पुस्तकं आणत असतात. मग नागपूर असो, मुंबई असो, भीमा कोरेगाव असो का कुठे असो, ज्या ज्या ठिकाणी बौद्धांचे मेळावे होतात त्या त्या ठिकाणी विक्रीला असतात ते पुस्तकं आणि त्या ठिकाणी लाखोचा करोडोचा खप होतो पुस्तकांचा. याचं कारण काय? पुस्तकाशिवाय म्हणजे अभ्यासशिवाय प्रगती नाही हे त्यांना कळलंय, म्हणून ही प्रगती आहे. आपण जुन्या रूढी परंपरा ज्याच्यामुळं आपली प्रगती थांबलेली आहे, ज्याच्यामुळे आपण मागास झालेलो आहोत, त्या गोष्टी जर सोडल्या नाही तर आपली प्रगती नाही होऊ शकत नाही. बौद्धांनी ते सगळं सोडलं आणि विज्ञानाची कास धरली, बाबासाहेबांचा विचार अंगीकारला आणि त्यामुळं बौद्धांची प्रगती आहे हे सत्य आहे. परंतु ते पाहत असताना आपण पाहिलं पाहिजे की बौद्धांचा जो स्वाभिमान जागा झाला, स्वाभिमान काय की इतक्या वर्षे आपण गुलामासारखंच जगलोत. आपण माणूस आहोत, आपण गुलामासारखं काय जगायचं? आपली बुद्धी कमी नाही, आपण बुद्धिवान आहोत, स्वाभिमानी आहोत हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं. बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 ते 3 वर्षात पूर्ण केलेला आहे. म्हणजे बुद्धिमत्ता कमी आहे का? बुद्धिमत्ता आहेच, फक्त बुद्धीला वापरण्याची संधी यापूर्वी नव्हती, ती संविधानाने दिली. आणि त्यामुळं आपण बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सर्व अर्थाने आपण इतरांच्या पेक्षा कमी नाही आहोत ही जाणीव बौद्धांना झाली. त्यामुळं सर्व क्षेत्रामध्ये बौद्ध वाटचाल करीत आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला पाहायचं असेल काय की आरक्षणाचा लाभ फक्त बौद्धच घेतात का किंवा बौद्धांनीच घेतला हा जो आरोप आहे, मला सांगा जवळपास 510 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये. 510 जातीपैकी बौद्ध ही एक आहे फायदा घेणारी. मग मला सांगा 509 जातींनी याचा फायदा न घ्यावा याचं कारण काय?
याचं कारण तेच आहेत. त्यांना रूढी परंपरा किंवा जे हिनकस असे व्यवसाय आहेत ते सोडवत नाहीत. जे अंधश्रद्धा आहेत त्यात ते गुरफटलेले आहेत. जो संविधान अंगीकारला पाहिजे असतो तो अंगीकारलेला नसेल तर प्रगती नाही होत. शिक्षणाशिवाय माणसाला आपली अवस्था आणि या अवस्थेला जबाबदार जी व्यवस्था आहे ती कोणती, तिचे कारण परिणाम काय, हे सर्व तेव्हाच कळतं जेव्हा आपण शिक्षण घेतो. महात्मा फुलांनी जे सांगितलेलं आहे शिक्षणाविषयीचं तेच धरून बाबासाहेबांनी सुधारणामध्ये अंगीकारलंय. आणि त्या गुरु शिष्याचं म्हणणं जे आहे, संदेश जो आहे, मेसेज जो आहे तो बौद्धांनी अंगीकारला. त्यामुळे प्रगती आहे. मित्रांनो, तुम्हाला मुद्दा म्हणून मी सांगतो की ह्या ज्या 510 जाती आहेत त्यामध्ये SC म्हणजे अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत ज्यांना 13% रिझर्वेशन आहे. अनुसूचित जमातीमध्ये 47 जाती आहेत ज्यांना 7% रिझर्वेशन आहे. ओबीसी हा मोठा वर्ग आहे महाराष्ट्रातला ज्याच्यामध्ये 346 जाती आहेत ज्यांना 19% आरक्षण आहे. त्यानंतर SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास त्याला त्यामध्ये 7 जाती आहेत, 7 जाती आणि रिझर्वेशन आहे 2%. त्यानंतर विजय NT जे आहे त्यात ABCD असं केलेलं आहे. तर ए मध्ये एकूण जाती आहेत 14, रिझर्वेशन आहे 3%. NT ब यात एकूण जाती आहेत 35, टक्केवारी आहे 2.5. NT क सी यात एकच जात आहे, रिझर्वेशन आहे 3.5%. NT ड डी ज्यात एकच जात आहे ज्याला रिझर्वेशन आहे 2%. म्हणजे एकूण ह्या 510 जाती त्यांना 52% रिझर्वेशन. मग या इतके जाती असताना देखील आरोप हा होतो की बौद्ध लोकांनीच रिझर्वेशनचा लाभ घेतला ना, तुम्ही देखील घ्या, तो लाभ घ्यावा साठीच रिझर्वेशन आहे. पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा आपला स्वाभिमान जागा होईल, जेव्हा आपला हक्क काय आहे, संविधानानं काय दिलेलं आहे हे आपल्याला कळेल. हे तेव्हाच कळेल जेव्हा आपण शिकाल. आपण तेव्हाच स्पर्धेमध्ये उतराल जेव्हा आपण इतर जातीच्या स्पर्धकाबरोबर आपण टिकू, आपण पुढे जाऊ. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा आपण शिक्षण घेऊ, जागे होऊ. आणि म्हणून शिक्षणाची कास धरणं अतिशय आवश्यक आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, फक्त रिझर्वेशनने माणसाची प्रगती होत नाही, त्या बरोबर लागतो तो स्वाभिमान, आत्मसन्मान तो लागतो जो बौद्धांमध्ये आहे. तुम्ही पाहत असाल, मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही चेक करा. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जातीवर अन्याय अत्याचार झाला तर त्या जातीच्या वतीनं आंदोलन करायला, भांडायला, रस्ते राहायला कोण असतं? बौद्ध असतात. इतर लोक काय नसतात, चुपचाप अन्याय अत्याचार सहन का करतात? त्यांना हे कळत नकळत डोक्यात रुमलेलं आहे की आपण एक तर मागासवर्गीय आहोत, पूर्वीला अस्पृश्य होतो, अनुसूचित जाती जमातीचे आहोत आणि आपला जन्मच इतर लोकांची सेवा करण्यासाठी झालेला आहे. हे परंपरेनं त्यांच्यावर बिंबवलंय आणि ते अजूनही कायम आहे. किंवा कोणी अन्याय केला म्हणजे काय झालं, असतं बुवा, होत असतं बुवा, हे ते मान्य करतात. म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध ते बंड करून उठत नाहीत. याचं कारण का, त्याने अजूनही हे त्यांच्या मनाला पटवून दिलेलं नाही की हा देश आपला आहे, या देशामध्ये आपणही इक्वल सिटीजन आहोत, समान, आपण सर्वांचे समान नागरिक आहोत. आपल्यालाही समानतेनं जगण्याचा, आपल्या क्षमतेनुसार प्रगती करण्याचा आपला अधिकार आहे. हे जोपर्यंत त्यांना कळणार नाही, म्हणजेच गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठत नाही. आता हा विषय तसा नाही, परंतु आपल्या हक्काविषयी जागा असणं हे फार मोठं आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, शिक्षण घ्यावं लागेल, स्पर्धेमध्ये उतरावं लागेल, मग प्रगती शक्य आहे. म्हणून मित्रांनो सांगतो, केवळ रिझर्वेशनने प्रगती होत नाही. याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. मदुराई जिल्ह्यामध्ये
काही गाव आहेत, मदुराई जिल्ह्यामध्ये काही गाव आहेत, ज्या गावामध्ये अजूनही सवर्णाच्या वस्तीमध्ये सायकलवरून जाता येत नाही. सवर्ण वस्ती लागल्यानंतर सायकल थांबवावी लागते, पायातली चप्पल हाती घ्यावी लागते आणि पायी जावं लागतं. सवर्ण वस्ती आल्यानंतर पायी जाणाऱ्या स्त्री पुरुषाला, मुलाला पायात चप्पल बूट घालून जाता येत नाही. तो हातात घेऊन खाली माल घालून जावं लागतं. ही वस्तुस्थिती आजही आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेलेत. जर आजही स्थिती असेल तर मित्रांनो कल्पना करा, स्वातंत्र्यापूर्वी काय स्थिती असेल. म्हणजे अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे, ऍट्रॉसिटी ऍक्ट आहे, त्यात जमानत होत नाही, शिक्षा होते. हे सर्व असताना देखील आजही ही स्थिती असेल तर कल्पना करा स्वातंत्र्यापूर्वी काय स्थिती असेल. अनेक वेळेला या मागासवर्गीय जातींना, दलितांना, अस्पृश्यांना लहान मोठ्या गुन्ह्यासाठी घाण खायला भाग पडत होते, मूत्र प्यायला भाग पडत होते, म्हणजे प्राण्यापेक्षाही नीचपणाचं जीवन जगायला भाग पडत होते. ही वस्तुस्थिती आहे. मग आता त्या मदुराई जिल्ह्यामध्ये ज्या सवर्ण वस्तीमध्ये चप्पल घालून जाता येत नाही, कल्पना करा त्या ठिकाणचा दलित मुलगा त्या गावातल्या सवर्ण मुलांशी स्पर्धा करू शकेल का? त्याला रिझर्वेशन आहे पण समान जागा नाही, आत्मसन्मान काय असतो माहित नाही, शिक्षण नाही, आणि त्यामुळं रिझर्वेशन असून देखील आजही तेच आयुष्य जगतात. कारण त्यांना बाबासाहेब जवळचे वाटत नाहीत, कारण बाबासाहेब आपल्या जातीचे नाहीत, त्यामुळे बाबासाहेबांचा आपला फार संबंध नाही असं मानणाऱ्या पुष्कळ जाती आहेत. आणि ह्याच खोट्या आमभावापायी बाबासाहेबांचं सत्य, चांगलेपण, त्यांनी दिलेलं एवढं वरदान त्याच्याकडे देखील लोकांनी पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळं त्यांची प्रगती नाही. त्या मदुराई जिल्ह्यातल्या खेड्यातल्या लोकांना, मुलांना त्या गावातल्या लोकांशी स्पर्धा करणं शक्य नाही, कारण त्यांच्यावर परंपरेनं ते बिंबलंय की तुम्ही नीच आहात, हलकट आहात, तुम्ही आमच्या बरोबरचे माणसं नाही आहात, आणि त्यामुळं त्यांच्यातला आत्मसन्मान, कॉन्फिडन्स हे लूज पडलेलं आहे. मला सांगा हे मुलं केव्हा तरी त्या गावातल्या लोकांशी बरोबर करू शकतील का? नाही. हे करायचं असेल तर शिक्षण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. जर ते शिक्षणापर्यंत पोहोचत नसतील तर शासनाने तिथपर्यंत शिक्षण पोहोचवलं पाहिजे. त्यांना त्यांचे हक्क, कर्तव्य काय आहे ते सांगितले पाहिजे आणि त्यांना त्यांचा आत्मसन्मान जागा केला पाहिजे. मग रिझर्वेशन आहे आणि आत्मसन्मान जागा आहे तर याचा फायदा होऊ शकतो. म्हणून मित्रांनो सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये बौद्धांवर जो आरोप होतो की आरक्षणाचा लाभ बौद्ध घेतात, सत्य आहे, कारण ते जागे आहेत, ते कोणत्याही आंदोलनाला मागुडी पाहत नाहीत, रस्त्यावर उतरतात जर काही अन्याय झाला तर. युपी मध्ये घोड्यावरून वरात काढता येत नाही, दलित समाजाला घोड्यावरनं वरात काढता येत नाही. किंवा अनेक ठिकाणी आपण पाहतो की अनेक वेळेला काही गावखेड्यामध्ये दलितांचा एखादा माणूस मृत्यू पावला तर त्या माणसाला दहन करण्यासाठी स्मशानभूमी दिली जात नाही. असंच उघड्या पडद्यावर कुठेतरी करावं लागतं. ही स्थिती आजही असेल तर विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे मुद्दा हा आहे की जो आरोप आहे की बौद्ध आरक्षणाचा लाभ घेतात, सत्य आहे, आपण देखील घ्या, पण त्यासाठी आरक्षणाच्या त्या स्पर्धेत उतरा. आपण ओबीसी मध्ये असाल तर 300 जाती आहेत, त्यात तुम्ही कसे टिकाल याची काळजी करा. एससी असाल तर 59 जाती सोबत आपली स्पर्धा आहे, त्यात तुम्ही कसे बेस्ट व्हाल हा विचार करा. म्हणजे आपण नुसतं आरक्षण असून याचा लाभ आपण मिळवू शकत नाहीत, त्या स्पर्धेत उतरावं लागेल. तुम्ही जर काहीच केलं नाही तर तुमचं भलं कोणीच करू शकत नाही. बाबासाहेब एकमेव गोष्ट अशी आहे की ज्यांनी तुम्हाला भल्याची चाबी दिली आहे, तुम्हाला दरवाजा उघडणं आहे, त्यात आपलं पण दाखवून आपलं आहे म्हणून राहणं आहे, प्रगती करणं आहे. म्हणून आपल्याकडं सर्वांना समानतेनं रिझर्वेशन दिलेलं आहे, फक्त बौद्धांनाच नाही. हे सत्य आहे की बौद्धांची प्रगती बऱ्यापैकी झालेली आहे. खरं म्हणजे ही गोष्ट
या देशातल्या 6,000हून जास्त जातींना झणझणीत डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे की शेकडो वर्षे गावकुसा बाहेर राहणारे लोक, ज्यांनी सारे आपले पारंपरिक हलकट व्यवसाय बंद केले, खाण्यापिण्याची सोय नाही, पण 10 वर्षाच्या फरकानं यांची उसळी ही या पद्धतीने झाली किंवा हे लोक प्रगतीपथावर आले. याचं कारण हे आहे की यांनी हे सारं जे काही प्रगतीला बाधक होतं, भ्रामक होतं, मागे ओढणारं होतं, ते सारं सोडलं आणि शिक्षणाचा फायदा घेतला, शिक्षण घेतलं आणि ते आज स्पर्धेमध्ये पुढे आहेत. ही गोष्ट सुरुवातीला एक आदर्शवत आहे. याचा आपण नक्की आदर्श घेतला पाहिजे आणि आपणही आपली प्रगती केली पाहिजे. कुणालाही दोष देऊन आपली समस्या हल होत नाही. आपली समस्या हल करायची असेल तर आपल्या समस्येचं कारण काय आहे ते शोधलं पाहिजे आणि त्याला सोल्युशन काय आहे हे शोधलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं वाटचाल केली पाहिजे. तर जेवढा आरक्षणाचा विषय आहे तो आपला स्वाभिमान जागा करणे, अभ्यास करणे, स्पर्धेमध्ये उतरणे आणि लाभ घेणे एवढंच वास्तव आहे. बौद्धांना दोष देऊन आपली प्रगती होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. नमस्कार.